आदरणीय माजी प्रधानमंत्री व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या एकूण जीवनावरती आधारित मैं अटल हूँ हा एक अत्यंत प्रभावशाली चित्रपट आज रिलीज झाला आहे आणि त्याचा पहिला शो सर्व विधिमंडळ सदस्यांच्यासाठी, विधिमंडळातील कर्मचाऱ्यांसाठी आणि जे आमंत्रित निमंत्रित लोक असतील त्या सर्वांसाठी हा विधिमंडळातील सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे। आणि मला वाटतं ह्या चित्रपटातून एकूण समाजकारण, राजकारण करत असताना आपली प्रतिमा आणि समाजात एक योग्य रोल मॉडेल कसं बनावं ह्या संदर्भातलं माहिती आणि उदाहरण या चित्रपटातून आपल्याला प्राप्त होतं। त्यामुळे ह्या चित्रपटातून समाजात एक अत्यंत चांगला मेसेज जाईल। युवा पिढीला लोकप्रतिनिधी कसा असावा, त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि आपलं चरित्र आणि आपले आचार विचार कसे असावे हे निश्चितपणे ह्या चित्रपटातून बघायला मिळेल आणि याचा फायदा निश्चितपणे समाजाला होईल असं मला वाटतं। सर, हिंदी में जाना चाहेंगे, स्पेशल स्क्रीनिंग की गई है मैं अटल हूँ के लेके, क्या भावना? जैसे कि आप सभी लोग जानते हो, मैं अटल हूँ ये चित्रपट आज रिलीज़ हुआ है और इसकी स्पेशल स्क्रीनिंग हमने आज विधान भवन के सेंट्रल हॉल में रखी है, जिसमें निश्चित रूप से समाज में एक अच्छा मैसेज जाएगा और सभी विधायकों को, सभी मंत्रीगणों को, उसी के साथ सभी जो आमंत्रित निमंत्रित लोग हैं उन सभी को एक अच्छी उपलब्धि मिलेगी ये फिल्म देखने की। इस फिल्म के द्वारा समाज में लोक प्रतिनिधि कैसे रोल मॉडल के रूप में प्रदर्शित होता है वह देखने को मिलेगा। अपना आचार, अपना विचार और अपने कंडक्ट को पब्लिक लाइफ में कैसे मेंटेन करना होता है ये एक अच्छा उदाहरण इस फिल्म द्वारा लोगों तक जाएगा। और मैं समझता हूँ ऐसी फिल्म निश्चित रूप से युवा पीढ़ी को प्रोत्साहित करने के लिए, उन्हें एक अच्छा मार्ग दिखाने के लिए निश्चित रूप से फ़ायदेमंद रहेगी और इसीलिए इस कार्यक्रम का आयोजन करके एक अच्छा मैसेज पहुंचाने की मैंने कोशिश की है। इस फिल्म के लिए, इस स्क्रीनिंग के लिए पंकज जी स्वयं आने वाले हैं और सभी मान्यवर उपस्थित रहेंगे। टैक्स फ्री को लेकर कोई बात होगी जैसे फिल्म देखने के बाद, क्योंकि ज़्यादा से ज़्यादा लोग देखने आकर टैक्स फ्री की जाती है तो इस तरह? देखिए, मैंने अभी तक फिल्म देखी नहीं है, मगर मैंने फिल्म के बारे में जो सुना है उससे निश्चित रूप से ये एक समाज उपयोगी फिल्म साबित होने वाली है और इसीलिए उस प्रकार का विचार किया जा सकता है। ठाकरे गटाच्या आमदारांना हायकोर्टाने नोटीस बजावण्यात आलेली 8 फेब्रुवारीला पुढील सुनावणी आहे, तर ठाकरे गटाच्या याचिका सुप्रीम कोर्टात त्यावरती सोमवारी सुनावणी होणार आहे, कसं वाटतं? आता याचिका जर दाखल झाली असेल तर नोटीस इश्यू होणं स्वाभाविक आहे, कारण दोन्ही बाजूंची बाजू ऐकल्याशिवाय मला वाटत नाही कोर्ट कुठचा निर्णय देऊ शकेल। परंतु आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी जो निर्णय दिला आहे तो निर्णय ज्या कायद्यात तरतुदी आहेत, ज्या संविधानात तरतुदी आहेत, शेड्यूल 10च्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्यांचा विचार करून त्याचे योग्यरित्या इम्प्लिमेंटेशन करून दिलेला निर्णय रिझन्ड ऑर्डर आहे, जस्टिफाईड ऑर्डर आहे। त्यामुळे मला वाटत नाही ऑर्डरमध्ये कुठचा बदल होईल। सर, पंतप्रधान आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पुन्हा एकदा पण आणि त्याच्यावरच पुन्हा एकदा टीका होते। मणिपूरमध्ये हिंसाचार होते पण पंतप्रधान महाराष्ट्राच्या 48 जागांवरच लक्ष केंद्रित करून असं बोललं जातं। महाराष्ट्र पण भारताचा भाग आहे ना। महाराष्ट्रात प्रधानमंत्र्यांनी येऊ नये किंवा एकदाच यावं किंवा दोनदाच यावं असा कुठे नियम आहे का? महाराष्ट्रासाठी हे अत्यंत भाग्यशाली क्षण आहे की प्रधानमंत्री यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून महाराष्ट्रासाठी वेळ काढला। हे तर तुम्हाला, मला सर्वांना अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे। सर, ये हिंदी में जानना चाहेंगे त्याच सभेमध्ये अँकरकडून त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आणि याच्यात आशा आता काय स्लिप ऑफ टंग म्हणजेच तोंडातनं आपण सातत्याने अनेक नेत्यांची नावं घेत असतो तेव्हा आलं असेल, त्यात काय मोठंचं वावगं नाही आहे। त्यामुळे त्याच्याकडे काय एवढं सेंटर ऑफ अट्रॅक्शन करायची गरज आहे असं मला वाटत नाही। घेतलं की काय अशी पण चर्चा आता सुरू झाली।
नाही, माझ्या कानावर अशी कोणतीही चर्चा आली नाही आहे. पीएम आज महाराष्ट्र में हैं, बकायदा आरोप ये लग रहे हैं कि मणिपुर में नहीं गए, महाराष्ट्र में गए, क्योंकि कहीं ना कहीं जो सिचुएशन है मायावती की वो डामाडोल नजर आ रही है। मुझे ऐसे लगता नहीं है। जहाँ तक अभी जो महाराष्ट्र में पिछले 2-4 महीने में चुनाव हुए, फिर वो ग्राम पंचायत के चुनाव हो या इतर चुनाव हो, उन सब के नतीजे अगर आपने देखे तो महायुति के फेवर में ही नतीजे दिखाई दे रहे हैं। इसलिए आंकड़ों के हिसाब से यदि आप जाए, रिजल्ट्स के हिसाब से अगर आप जाए, तो आप जो कह रहे हो वो उसमें कोई तथ्य नहीं दिखाई देता है। मुझे लगता है कि भारत के प्रधानमंत्री महाराष्ट्र में आते हैं तो ये महाराष्ट्र के हर एक व्यक्ति के लिए बहुत ही अभिमानपूर्वक ऐसा क्षण है और आदरणीय प्रधानमंत्री जी का मन से हमें धन्यवाद कहना चाहिए कि उन्होंने अपने व्यस्त शेड्यूल में से भी महाराष्ट्र को प्राधान्य देते हुए महाराष्ट्र में दौरा लेकर अनेक लोक उपयोगी कार्यक्रमों का उद्घाटन भी किया है और उन्हें लोगों पे में डेडिकेट भी किया है। सर, राम मंदिराचा 16 समोर येतोय, त्या संदर्भात घराच्या ज्या चाव्या आहेत त्या आम्हीच वितरित करू, घराच्या ज्या चाव्या आहेत या आम्हीच वितरित करू, किती सांकेतिक आहे आणि महाराष्ट्राला काही मोठी नाही, आपला प्रश्न नाही समजला. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे घरांच्या चाव्याचं सुद्धा वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे, त्यामुळे आवास योजनेच्या ज्या चाव्या आहेत ते म्हणाले की यापुढे घराच्या ज्या चाव्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्या आम्हीच वितरित करू. हे किती सांकेतिक आहे, शुभ संकेत म्हणाले. नाही, मला वाटतं प्रधानमंत्रीजींनी जे कार्य गेल्या 9-9.5 वर्षात या राष्ट्रात केलं आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने असो किंवा आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्या सरकारने जे काम महाराष्ट्रात केलं आहे ते बघितल्यानंतर महाराष्ट्रात प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींचं नेतृत्व हे सातत्याने लाभेल असा विचार असणं योग्यच आहे. सर, श्रीराम मंदिर 16 जो आहे तो 22 तारखेला होणार आहे, तुम्ही जाणार आहात का किंवा मग विधिमंडळाकडून काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत? विधिमंडळाकडनं निश्चितपणे हा क्षण सगळ्यांसाठीच अत्यंत गौरवशाली असा क्षण आहे आणि संपूर्ण राज्यात आणि देशात जे वातावरण आहे तेच सेंटिमेंट्स विधिमंडळातील सदस्य आणि विधिमंडळातील सर्व संबंधित लोकांच्या आहेत. आदरणीय माजी प्रधानमंत्री व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या एकूण जीवनावरती आधारित मैं अटल हूँ हा एक अत्यंत प्रभावशाली चित्रपट आज रिलीज झाला आहे आणि त्याचा पहिला शो सर्व विधिमंडळ सदस्यांच्यासाठी, विधिमंडळातील कर्मचाऱ्यांसाठी आणि जे आमंत्रित निमंत्रित लोक असतील त्या सर्वांसाठी हा विधिमंडळातील सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. आणि मला वाटतं ह्या चित्रपटातून एकूण समाजकारण, राजकारण करत असताना आपली प्रतिमा आणि समाजात एक योग्य रोल मॉडेल कसं बनावं ह्या संदर्भातलं माहिती आणि उदाहरण या चित्रपटातून आपल्याला प्राप्त होतं. त्यामुळे ह्या चित्रपटातून समाजात एक अत्यंत चांगला मेसेज जाईल. युवा पिढीला लोकप्रतिनिधी कसा असावा, त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि आपलं चरित्र आणि आपले आचार विचार कसे असावे हे निश्चितपणे ह्या चित्रपटातून बघायला मिळेल आणि याचा फायदा निश्चितपणे समाजाला होईल असं मला वाटतं. सर, हिंदी में जाना चाहेंगे, स्पेशल स्क्रीनिंग की गई है मैं अटल हूँ के लेके, क्या भावना है? जैसे कि आप सभी लोग जानते हो, मैं अटल हूँ ये चित्रपट आज रिलीज़ हुआ है और इसकी स्पेशल स्क्रीनिंग हमने आज विधान भवन के सेंट्रल हॉल में रखी है, जिसमें निश्चित रूप से समाज में एक अच्छा मैसेज जाएगा और सभी विधायकों को, सभी मंत्रीगणों को, उसी के साथ सभी जो आमंत्रित निमंत्रित लोग हैं उन सभी को एक अच्छी उपलब्धि मिलेगी ये फिल्म देखने की. इस फिल्म के द्वारा समाज में लोक प्रतिनिधि कैसे रोल मॉडल के रूप में प्रदर्शित होता है वह देखने को मिलेगा. अपना आचार, अपना विचार और अपने कंडक्ट को पब्लिक लाइफ में कैसे मेंटेन करना होता है ये एक अच्छा उदाहरण इस फिल्म द्वारा लोगों तक जाएगा. और मैं समझता हूँ ऐसी फिल्म
निश्चित रूप से युवा पीढ़ी को प्रोत्साहित करने के लिए, उन्हें एक अच्छा मार्ग दिखाने के लिए निश्चित रूप से फ़ायदेमंद रहेगी। और इसीलिए इस कार्यक्रम का आयोजन करके एक अच्छा मैसेज पहुंचाने की मैंने कोशिश की है। इस फिल्म के लिए, इस स्क्रीनिंग के लिए पंकज जी स्वयं आने वाले हैं और सभी मान्यवर उपस्थित रहेंगे। सर, टैक्स फ्री को लेके कोई बात होगी जैसे फिल्म देखने के बाद, क्योंकि ज़्यादा से ज़्यादा लोग देखने में टैक्स फ्री की जाती है तो इस तरह? देखिए, मैंने अभी तक फिल्म देखी नहीं है, मगर मैंने फिल्म के बारे में जो सुना है उससे निश्चित रूप से ये एक समाज उपयोगी फिल्म साबित होने वाली है और इसीलिए उस प्रकार का विचार किया जा सकता है। तर ठाकरे गटाच्या आमदारांना हायकोर्टाने नोटीस बजावण्यात आलेली आहे। 8 फेब्रुवारीला ठाकरे गटाच्या याचिका सुप्रीम कोर्टात, त्यावरती सोमवारी सुनावणी होणार आहे, कसं वाटतं? आता याचिका जर दाखल झाली असेल तर नोटीस इश्यू होणं स्वाभाविक आहे, कारण दोन्ही बाजूंची बाजू ऐकल्याशिवाय मला वाटत नाही कोर्ट कुठचा निर्णय देऊ शकेल। परंतु आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी जो निर्णय दिला आहे तो निर्णय ज्या कायद्यात तरतुदी आहेत, ज्या संविधानात तरतुदी आहेत, शेड्यूल 10च्या ज्या तरतुदी आहेत, त्या सगळ्यांचा विचार करून त्याचे योग्यरित्या इम्प्लिमेंटेशन करून दिलेला निर्णय रिझन्ड ऑर्डर आहे, जस्टिफाईड ऑर्डर आहे। त्यामुळे मला वाटत नाही ऑर्डरमध्ये कुठचा बदल होईल। सर, पंतप्रधान आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पुन्हा एकदा आणि त्याच्यावरच पुन्हा एकदा टीका होते। मणिपूरमध्ये हिंसाचार होते, पण पंतप्रधान महाराष्ट्राच्या 48 जागांवरच लक्ष केंद्रित करून असं बोललं जातं। महाराष्ट्र पण भारताचा भाग आहे ना। महाराष्ट्रात प्रधानमंत्र्यांनी येऊ नये किंवा एकदाच यावं किंवा दोनदाच यावं असा कुठे नियम आहे का? महाराष्ट्रासाठी हे अत्यंत भाग्यशाली क्षण आहे की प्रधानमंत्री यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून महाराष्ट्रासाठी वेळ काढला। हे तर तुम्हाला मला सर्वांना अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे। सर, ये हिंदी में जानना चाहेंगे सर, त्याच सभेमध्ये अँकरकडून उद्धव ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आणि एकच आशा। आता काय स्लिप ऑफ टंग म्हणजे तोंडातनं आपण सातत्याने अनेक नेत्यांची नावं घेत असतो, तेव्हा आलं असेल, त्यात काय मोठंचं वावगं नाही आहे। त्यामुळे त्याच्याकडे काय एवढं सेंटर ऑफ अट्रॅक्शन करायची गरज आहे असं मला वाटत नाही। घेतलंय की काय अशी पण चर्चा आता सुरू झाली? नाही, माझ्या कानावर अशी कोणतीही चर्चा आली नाही आहे। पीएम आज महाराष्ट्र में हैं, बाकायदा आरोप ये लग रहे हैं कि मणिपुर में नहीं गए, महाराष्ट्र में गए, क्योंकि कहीं ना कहीं जो सिचुएशन है मायावती की वो डामाडोल नज़र आ रही है। मुझे ऐसे लगता नहीं है। जहाँ तक अभी जो महाराष्ट्र में पिछले 2-4 महीने में चुनाव हुए, फिर वो ग्राम पंचायत के चुनाव हो या इतर चुनाव हो, उन सब के नतीजे अगर आपने देखे तो महायुति के फेवर में ही नतीजे दिखाई दे रहे हैं। इसलिए आंकड़ों के हिसाब से यदि आप जाए, रिजल्ट्स के हिसाब से अगर आप जाए, तो आप जो कह रहे हो वो उसमें कोई तथ्य नहीं दिखाई देता है। मुझे लगता है कि भारत के प्रधानमंत्री महाराष्ट्र में आते हैं तो ये महाराष्ट्र के हर एक व्यक्ति के लिए बहुत ही अभिमानपूर्वक ऐसा क्षण है और आदरणीय प्रधानमंत्री जी का मन से हमें धन्यवाद कहना चाहिए कि उन्होंने अपने व्यस्त शेड्यूल में से भी महाराष्ट्र को प्राधान्य देते हुए महाराष्ट्र में दौरा लेकर अनेक लोक उपयोगी कार्यक्रमों का उद्घाटन भी किया है और उन्हें लोगों पे में डेडिकेट भी किया है। सर, राम मंदिराचा 16 जवळ येतो, यापुढे घराच्या ज्या चाव्या आहेत त्या आम्हीच वितरित करू। घराच्या ज्या चाव्या आहेत या आम्हीच वितरित करू। किती सांकेतिक आहे आणि महाराष्ट्राला काही मोठी नाही, आपला प्रश्न नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी ते घराच्या चाव्याचं सुद्धा वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे आवास योजनेच्या ज्या चाव्या आहेत ते म्हणाले की यापुढे घराच्या ज्या चाव्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्या आम्हीच वितरित करू। हे किती सांकेतिक आहे, शुभ संकेत म्हणावे? नाही, मला वाटतं प्रधानमंत्रीजींनी जे कार्य गेल्या 9-9.5 वर्षात या राष्ट्रात केलं आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने असो किंवा आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्या सरकारने जे काम महाराष्ट्रात केलं आहे ते बघितल्यानंतर महाराष्ट्रात प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींचं नेतृत्व हे सातत्याने लाभेल असा विचार असणं योग्यच आहे। सर, श्रीराम मंदिर 16 जो आहे तो 22 तारखेला होणार आहे, तुम्ही जाणार आहात का किंवा मग विधी आयोजित करण्यात आले? विधिमंडळाकडनं निश्चितपणे हा क्षण सगळ्यांसाठीच अत्यंत गौरवशाली असा क्षण आहे आणि संपूर्ण राज्यात आणि देशात जे वातावरण आहे तेच सेंटिमेंट्स विधिमंडळातील सदस्य आणि विधिमंडळातील सर्व संबंधित लोकांच्या आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।